नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गोपाळने व्यंकू महाराजांना सांगितलेलं असतं की आपली इंदू संकटात आहे आणि तिच्यासोबत काहीतरी विचित्र घडतंय. आता यावर व्यंकू महाराज गोपाळला म्हणतात की गोपाळ, नेमकं काय म्हणायचं आहे रे तुला? यावर गोपाळ म्हणतो की बाबा, अहो आज जे कीर्तन झालं ते नेहमीच्या कीर्तनापेक्षा वेगळं होतं, हे तुम्हाला पण जाणवलं ना? यावर व्यंकू महाराज म्हणतात की अरे हो, मान्य आहे मला, पण होतं असं कधीतरी, म्हणजे मी अशी अनेक कीर्तन ऐकलेली आहेत. यावर गोपाळ वैतागत म्हणतो की अहो बाबा, तसं नाही आहे. इंदूने वेगळा विषय निवडला, तो पण कोणता? पूतना मावशीचा, ते पण महाशिवरात्रीच्या दिवशी. बाबा, तिने ती गोष्ट पूर्ण सांगितली. ते सांगताना ती हे देखील म्हणाली की पूतना मावशीने आपलं एकदम चांगलं, सोज्वळ, सुशील रूप श्रीकृष्णासमोर दाखवलं, पण खरं तर ती राक्षसीन होती ना. तिचा हेतू हाच होता की श्रीकृष्णाला हानी पोहोचवायची. आता यावर शकुंतला म्हणते की अरे हो गोपाळ, ती असं म्हणाली, पण याचा अर्थ इंदू संकटात आहे असं नाही होत ना? यावर गोपाळ म्हणतो की तसं नाही ग मावशी. आणि तो व्यंकू महाराजांना म्हणतो की अहो बाबा, आपल्याला इंदूला काहीतरी सांगायचं आहे, तिला आपल्याला काहीतरी मेसेज द्यायचा आहे. आता यावर व्यंकू महाराज म्हणतात, हे बघ गोपाळ, ऐक तू, प्रत्येक वेळेलाच कीर्तनकाराला कीर्तनाच्या तयारीला पुरेसा वेळ मिळत नाही आणि मग त्यावेळेला तो उत्स्फूर्तपणे एखाद्या अभंगावर किंवा एखादी गोष्ट सांगता सांगता निरूपण करतो, असं होऊ शकतं. यावर गोपाळ म्हणतो की बाबा, तुम्ही म्हणताय जर तसं असेल की इंदूची काहीच तयारी नव्हती, मग तिने तुमचं निरूपण थांबवून स्वतःचं निरूपण कसं काय चालू केलं? तेव्हा व्यंकू महाराज हे थोडेसे विचारात पडतात. आता गोपाळ म्हणतो की बाबा, अहो असंही असेल, ती गोष्ट आपल्याला उघडपणे सांगू शकत नाही. यावर शकुंतला म्हणते की अरे पण असं कसं गोपाळ? तुला आणि आदूला ती शाळेत तर भेटतेच की, आणि मला कितीतरी वेळा ती मंदिरात भेटते, यांना भेटते, आणि समजा आपल्या सगळ्यांना तिला काही सांगता येत नसेल तर ती आप्पा आहेत, महाले मास्तर आहेत, त्यांना जाऊन सांगू शकते की ती. त्यामुळे इंदूला काही लपवण्याची गरज आहे असं मला नाही वाटत. तेव्हा गोपाळ खाली मान घालून शांत उभं राहतो. आता शकुंतला गोपाळला विचारते की काय, पटतंय का माझं? तेव्हा गोपाळ रागाने शकुंतलाला म्हणतो की नाही पटत आहे, आणि व्यंकू महाराजांना म्हणतो की अहो बाबा, आपली इंदू सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगू शकते, पण माणसावर अशी सुद्धा वेळ येते ना की माणूस आपल्याला काही उघडपणे सांगू शकत नाही. मग माणूस काय करतो? मग माणूस तीच गोष्ट आपल्याला वेगळ्या मार्गाने सांगायचा प्रयत्न करतो. हे बघा बाबा, इंदूने तेच केले, आणि तिने मला आग्रहाने सांगितलं होतं की गोपाळ, तू माझ्या महाशिवरात्रीच्या कीर्तनाला ये आणि माझं कीर्तन मनोभावे ऐक म्हणून. बाबा, तुम्हीच मला सांगितलं नाही की आपण प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकलं पाहिजे, त्यातून बोध घेतला पाहिजे. विचार करा बाबा, आपल्या इंदूला आपल्याला नक्कीच काहीतरी सांगायचं आहे आपल्याला, आणि आपली इंदू संकटात आहे बाबा. तर आता आपण दुसरीकडे पाहतो की इंदूला भामाने खोलीमध्ये बंद करून ठेवलेलं असतं आणि इंदू खूप रडत असते, आणि ती आता विठुरायासमोर येते आणि विठुरायाला म्हणते की विठुराया, अरे कितीदा परीक्षा घेणार आहेस रे माझी? सहन नाही होत आहे आता मला. मी सगळं सांगितलंय ना तुला, कळलं असेल ना तुला? आणि गोपाळला पण कळलंच असेल की मी जे कीर्तनातून तुला सांगितलं ते कळलंय ना तुला? मग काढ ना या नरकातून मला बाहेर. अरे ही खूप वाईट माणसं आहेत रे, मला सोडव या सगळ्यातून, माझी मदत कर. तर दुसरीकडे आपण पाहतो की आदू आणि गोपाळ शाळेत जायला निघालेले असतात आणि नारायणी त्यांना डब्बा देत असते. आता नारायणी गोपाळला म्हणते की ओ विठूच्या वाडीचे हिरो, हा डब्बा घ्या, नाहीतर जाल तसेच विसरून. तेव्हा गोपाळ नारायणीला म्हणतो की काय ग, चेष्टा करतेस काय माझी? तेव्हा आदू हसायला लागतो. आता गोपाळ खूप चिडतो आणि आदूला म्हणतो की तुला काय झालं रे हसायला? आता नारायणी म्हणते की आणि ओ तुम्ही फंटा गँगचे हिरो, घ्या तुमचा डब्बा, आणि झाली का बॅग भरून? आणि काल मी पुस्तकं ठेवली होती, घेतलीस का तू आदू? तेव्हा आदू म्हणतो की कोणती? यावर नारायणी म्हणते की थांब मी आणते, असं म्हणून ती पुस्तकं घेऊन येते आणि आदूला दाखवत म्हणते की हे बघ ही. तेव्हा आदू म्हणतो की अगं ही तर माझी नाही आहेत, ही तर इंदूची पुस्तकं आहेत. तेव्हा गोपाळ खूप शॉक होतो. आता नारायणीसुद्धा आश्चर्याने विचारते की इंदूची पुस्तकं इथं कशी काय? तेव्हा आदू सांगतो की अगं ती आई नाही का गेली होती तिकडे वाड्यात, तर इंदूने आईकडे ही पुस्तकं दिली. तेव्हा नारायणी आश्चर्याने विचारते की इंदूने का बरं पाठवली? तुझा अभ्यास राहिला असेल ना, म्हणूनच पाठवली असतील तिने. तेव्हा आदू म्हणतो की अगं माझा अभ्यास तर झाला कधीचा. तेव्हा गोपाळ खूप शॉक होऊन आदूचं बोलणं ऐकत असतो. तर नारायणी आदूला विचारते की मग का बरं पाठवले असतील रे तिने? आता नारायणी म्हणते की बरं एक काम कर, शाळेत
जाताना घेऊन जा, तिला अभ्यास करायला लागतील ना. तेव्हा आदू म्हणतो की नाही ग नको, माझ्या बॅगेमध्ये खूप पुस्तकं झालेत. तेव्हा गोपाळ नारायणीला म्हणतो की ताई थांब, मी घेऊन जातो पुस्तक. तेव्हा नारायणी म्हणते की हो तसं कर गोपाळ, इथे मी ठेवते, तू आठवणीने घेऊन जा. आता आदू आणि नारायणी तिथून निघून जातात. तेव्हा गोपाळ पटकन इंदूने दिलेली पुस्तकं बघायला लागतो. तर त्याला इंदूने दिलेली चिठ्ठी दिसते आणि त्यावर इंदूने लिहिलेलं असतं की हे माझे खरे काका काकू नाही आहेत, ही खूप वाईट माणसं आहेत, दरोडेखोर आहेत. हे सगळं वाचून गोपाळ खूप घाबरतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू दरवाजापाशी येऊन मोठ्याने भामाला आणि श्रीपतला आवाज देत असते की काका काकू दरवाजा उघडा ना, अहो मला शाळेत जायचं आहे. आता तेव्हाच तिथे भामा येते आणि रागाने इंदूला म्हणते की इंदे काय किरकिर लावलेस ग, नाही उघडणार दरवाजा. तेव्हा इंदू म्हणते की अगं पण माझी शाळा. तेव्हा भामा म्हणते की बुडू दे. यावर इंदू म्हणते की अगं पण लोक आता भामा चिडून म्हणते की काय करतील लोक, मी बघते काय करायचं ते लोकांचं. यावर इंदू म्हणते की अगं तुला वाटतं तसं नाही आहे ग, सोपं नाही आहे ते, आणि लोक त्यांना संशय येईल ग की एवढे लहान असून आदू गोपाळ आपल्या घरी आले होते. तेव्हा भामा म्हणते की मी लोकांना सांगेन की ताप आलाय म्हणून, आणि संसर्गजन्य आजार झालाय म्हटल्यावर लांबच्या लांब पळून जातील ते. तेव्हा इंदू म्हणते की अगं खोटं बोलू नये, पाप लागतं. यावर भामा चिडून म्हणते की चूप, असं म्हणून ती तिथून निघून जाते. इकडे इंदू खूप रडायला लागते आणि म्हणते की मला मार पण मला शाळेत जाऊ दे ग, उघड दरवाजा, काकू मला बाहेर काढ, माझी शाळा बुडेल ग, मला जायचं आहे शाळेत, असं म्हणून इंदू खूपच रडत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ घाईघाईत शकुंतलाजवळ येतो आणि तिला विचारतो की मावशी बाबा कुठे आहेत ग. तेव्हा शकुंतला सांगते की बाहेर गेलेत. तेव्हा गोपाळ विचारतो की बाहेर कुठे गेलेत. यावर शकुंतला सांगते की बाहेर सोलापूरला गेलेत. तेव्हा गोपाळ खूप आश्चर्याने विचारतो की सोलापूरला, तेही मला न सांगता, अगं असं अचानक कसं काय गेले ते. तेव्हा शकुंतला सांगते की अरे काय झालं, आज सकाळीच निगोजकर महाराजांचा फोन आला, काहीतरी अर्जंट होतं वाटतं, मग सकाळीच गेले ते. तेव्हा गोपाळ खूप टेन्शनमध्ये येतो. आता शकुंतला गोपाळला टेन्शनमध्ये बघून विचारते की गोपाळ अरे काय झालं आहे, इतका अस्वस्थ का दिसतोयस तू. तेव्हा गोपाळ म्हणतो की काय नाही झालं आहे, सगळं व्यवस्थित आहे. आता यावर शकुंतला त्याला विचारते की अरे काही प्रॉब्लेम झाला आहे का. तेव्हा गोपाळ म्हणतो की नाही तसं काही नाही आहे, सगळं ठीक आहे, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर दुसरीकडे इंदू खूप रडत असते आणि ती रडतच पाणी प्यायला म्हणून पाणी शोधायला लागते. तर खोलीत कुठेच पाणी नसतं. तेव्हा इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते की पाणीसुद्धा नाही आहे, आणि ती खिडकीमध्ये जाते आणि मोठ्याने ओरडायला लागते की कोणी आहे का, मला वाचवा, असं म्हणून इंदू आवाज द्यायला लागते. मात्र इंदूला तिथे कोणीच दिसत नाही. आता इंदू विठुरायासमोर जाऊन विठुरायाला म्हणते की विठुराया अरे या सगळ्यातून तू मला वाचव रे, तूच मला मार्ग दाखव, मला बाहेर काढ रे इथून. आणि असं म्हणत असतानाच तिचं लक्ष अचानक तिथे असणाऱ्या एका लाकडी शिडीकडे जातं. तेव्हा इंदू खूप खुश होते आणि विठुरायाला म्हणते की थँक्यू विठुराया, आणि इंदू ती शिडीवरती चढायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळने सर्व फंटा गँगला बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा सर्वजण गोपाळला विचारतात की अरे गोपाळ काय झाले सांग ना, मला इथे इतक्या घाईत कशाला बोलावून घेतलेस. तेव्हा गोपाळ म्हणतो की पोरांनो आज इंदू शाळेत आली आहे का. तेव्हा सर्वजण नाही म्हणून सांगतात. यावर गोपाळ म्हणतो की मला वाटलंच होतं की आज इंदू शाळेत नाही येणार, आणि तसंच झालं. तेव्हा इम्रान म्हणतो की अरे काय झाले सांग ना. यावर गोपाळ म्हणतो की अरे पोरांनो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, अरे आपली इंदू संकटात आहे. तेव्हा सर्वजण खूप शॉक होतात आणि म्हणतात की संकट, कसलं संकट. यावर गोपाळ सांगतो की अरे तिचे काका काकू आहेत ना, अरे ते खरे नाही आहेत, खोटे आहेत, एक नंबरचे. हे ऐकून सर्वजण खूप शॉक होतात. आता इम्रान विचारतो की मग आता काय करायचं. यावर गोपाळ म्हणतो की आता काय, त्या घाणेरड्या लबाड बेशरम माणसं आहेत ना ती चंगू मंगू, त्यांना धडा शिकवायचा आपण, त्यांना त्यांची लायकी दाखवायची, ते कोण आहेत ना ते शोधून काढायचं आपण. आणि तो पप्याला म्हणतो की पप्या तुझ्याकडे तो कॅमेराचा मोबाईल आहे ना, तो घेऊन ये तू. तेव्हा पप्या म्हणतो की नाही परवाच गेम खेळायला घेतला होता तेव्हा आईने चांगलंच बडवलं होतं मला. तेव्हा गोपाळ पप्याला म्हणतो की पप्या आपल्या मेन माणसासाठी एवढं करावं लागेल रे तुला. तेव्हा सगळेच जण पप्याला म्हणायला लागतात की पप्या तू आपल्या मेन माणसासाठी एवढं पण नाही करू शकत का रे. तेव्हा पप्या नाईलाजानं म्हणतो की ठीक आहे आणतो मी. आता गोपाळ आदूला म्हणतो की आद्या तू ना परी, सोनू आणि टिंग्याला घेऊन शाळेत जा आणि शाळेत बस, आणि शाळा सुटल्यावर आमच्या नादाला लागू नका की हे कुठे गेलं असं म्हणून आम्हाला शोधत बसू नका. तेव्हा आदू म्हणतो की अरे पण दादा मी येतो ना तुमच्यासोबत. तेव्हा गोपाळ म्हणतो की तू नको रे आद्या, आता ह्याला काय, असं म्हणून गोपाळ थोडासा शांत होतो.
होतो आणि म्हणतो की पोरांनो, आपण आजवर सगळ्यात मोठी जबाबदारी आपण आदूवर देऊया. आणि तो आदूला म्हणतो की आद्या, हे बघ, तुझ्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी देतोय मी, करशील ना? तेव्हा आदू म्हणतो की हो. आता गोपाळ सांगतो की तू एक काम करायचं, तुला ना मोठ्या बाईंवरती लक्ष ठेवायचं आहे. आता मोठ्या बाईंना आपल्यावर संशय नाही आला पाहिजे की ही पोरं काहीतरी करामत करतायत म्हणून. तेव्हा आदू हो म्हणून तिथून निघून जातो. आता गोपाळ पप्याला म्हणतो की जा, तो मोबाईल घे आणि घेऊन आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेट. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू शिडीवरून दुसऱ्या खोलीत येते आणि मागच्या दरवाजाने बाहेर यायला लागते. तर तिथे समोरच तिला श्रीपत दिसतो. आता इंदू श्रीपतला बघून खूप घाबरते. तर श्रीपत इंदूकडे बघून हसायला लागतो आणि म्हणतो की मला खात्री होतीच की शांत बसणारी पोरगी नाही आहे ही, काही ना काहीतरी उद्योग करणारच. आणि म्हणतो की एवढा मोठा दरवाजा उघडून बाहेर, आपण केवढं काम, केवढं बाहेर चालली होतीस, कशाला? आमचं भिंग गावाला सांगायला? तेव्हा इंदू म्हणते की नाही नाही, त्याच्यासाठी नाही. तेव्हा श्रीपत म्हणतो की मग आम्ही कोण आहे, आमची रियालिटी काय आहे हे जगाला सांगायला तळमळत असशील नाही का तू? तेव्हा इंदू म्हणते की नाही नाही, मला शाळेत जायचं आहे म्हणून. तेव्हा श्रीपत म्हणतो की जा, शाळेला जा, नाही तर थांब, मीच येतो तुला सोडायला, असं म्हणून तो इंदूच्या हाताला पकडतो. तेव्हा इंदू म्हणते की नाही, तू मला पुन्हा एकदा कोंडशील, आणि म्हणायला लागते की सोड माझा हात, मी तुझ्या पाया पडते हवं तर. तेव्हा श्रीपत इंदूचा हात सोडतो आणि म्हणतो की आवडेल मला, पड पाया. तर दुसरीकडे आपण पाहतो की आप्पा आणि महाले मास्तर मंदिरात आलेले असतात. आता आप्पा महाले मास्तरांना म्हणतात की मास्तर, महाशिवरात्रीच्या दिवशी जी पुतना मावशीची गोष्ट इंदूने सांगितली ना, ती आवडली बघा मला. तेव्हा महाले मास्तर म्हणतात की हो, खूपच छान सांगितली बघा आप्पा तिने, आणि त्या गजाने तर तिचा व्हिडिओसुद्धा काढला आहे. तेव्हा आप्पा म्हणतात की काय सांगताय काय? अरे मग सगळीकडे फिरवा ना म्हणावं, काहीतरी पाहू द्या लोकांना. आणि आप्पा आणि महाले मास्तर दोघेही विठुरायाला नमस्कार करायला लागतात. आता आप्पा विठुरायाला म्हणतात की विठुराया, हे दिग्रजकरांवरचं संकट दूर कर रे बाबा. आता तितक्यात तिथे श्रीपत आणि इंदू येतात. आता श्रीपत आप्पा आणि महाले मास्तरांना नमस्कार करून म्हणतो की सकाळ सकाळ तुमची भेट झाली, भाग्यच आहे आमचं. तेव्हा आप्पा म्हणतात की आता भाग्य आमचं की तुमचं, बोला काय आज्ञा आहे? तेव्हा श्रीपत म्हणतो की अहो, आज्ञा कसली, फार फार तर विनंती म्हणा. बाकी महाशिवरात्रीचा प्रसाद देण्याची संधी तुम्ही मला दिली त्यासाठी आभारी आहे. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे गाडी, जमीन, जुमला सगळं आहे, सगळं भरभरून दिलं आहे देवाने. आता एका लेकराची कमी होती, ते लेकरूसुद्धा इंदूच्या रूपाने आम्हाला मिळालं. खरं तर या विठूच्या वाडीला देणं लागतो बरं का मी, म्हणून माझी अशी इच्छा आहे की खूप मोठी देणगी द्यायची आहे मला मंदिरासाठी. तेव्हा महाले मास्तर म्हणतात की अहो, तुम्ही किती आणि काय काय करणार आहात मंदिरासाठी? तेव्हा श्रीपत म्हणतो की हे बघा, मी जितकी जास्त देणगी देणार तितका जास्त इंदूला आनंद होणार, आणि जितका जास्त तिला आनंद होणार तितकी जास्त मी देणगी देणार. आता आप्पासुद्धा म्हणतात की हो, मंदिरासाठी तुम्ही एवढं करताय, ही आनंदाचीच गोष्ट आहे. तेव्हा श्रीपत म्हणतो की बरं, मग आता मला सांगा की मी काय करावं मंदिरासाठी? तेव्हा आप्पा म्हणतात की काय आहे, असं हा उभं राहून विषय चर्चा करण्यासारखा नाही आहे ना, मंदिर कमिटीची एक बैठक घेऊया आणि त्या बैठकीत सविस्तर बोलता येईल. तेव्हा इंदू खूप घाबरून श्रीपतकडे बघत असते. आता श्रीपत म्हणतो की आप्पा, माझी ना छोटीशी अट आहे. यावर आप्पा विचारतात की अट? आता कसली अट? यावर श्रीपत म्हणतो की तर मंदिर कमिटी बोर्डवर मला आनंदी अंताजी दिग्रजकर नको आहे. तेव्हा सर्वजण शॉक होऊन श्रीपतकडे बघायला लागतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.